शिक्षण महाविद्यालय यांच्या वतीनं 395वी शिवजयंती या ठिकाणी साजरी होते. शिवजयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आपल्या महाविद्यालयाच्या, आपण सर्वांच्या आवडत्या, सर्वांच्या लाडक्या, सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या चांगल्या लिडरशिप क्वालिटी ज्यांच्याकडे आहेत, चिडलं तरी पालका चिडलेलं राहत नाही, तर सगळ्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि प्रत्येकाला त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क करून शाळेचं कामकाज अतिशय उत्तम पद्धतीने कॉलेजचं कामकाज चालवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा आपण सर्वांच्या मार्गदर्शकाला आणि आपल्या संस्थेच्या शिक्षकमंडळीच्याही सचिव म्हणून ते काम करता येते. ऑनर आपल्या कॉलेजला त्या ठिकाणी मिळाले. डॉक्टर राधिका इनामदार मॅडम, माझे मित्र आणि या कार्यक्रमाचे समन्वय, ज्यांच्याकडे हरवणारी व्यक्तिमत्व, बऱ्याच क्वालिटीज त्यांच्याकडे असतात. चिडतात कधीतरी, पण जनरली त्यांच्याकडे बऱ्याचशा क्वालिटीज वेगवेगळ्या प्रकारच्या सतत असतात. ज्यांच्याबरोबर मी पूर्वी शारदानगरला प्राध्यापक म्हणून काम केले ते डॉक्टर राजेंद्र तिगडे, सर्वच सहकारी प्राध्यापक, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु सर्वच असणारे प्राध्यापक ज्यांच्याकडनं मला कॉलेजमध्ये आल्यानंतर गेली अनेक वर्ष, 18-20 वर्ष बरंचसं शिकायला मिळालं. त्यांच्यामुळे माझं व्यक्तिमत्व घडलं. ते समोर बसणारे सर्वच दिग्गज प्राध्यापक, विद्यार्थी, बंधू भगिनी आणि सर्व स्टाफ. खरं तर आता बराचसा उशीर झालाय, मला नेमकं किती वेळ बोलायचं मी आधी मॅडमला विचारलं होतं की म्हणजे तुम्हाला त्यावेळेस किती सांगितलं होतं, तर थोडा जो जमेल तोपर्यंत बोलतो आणि तुमचा अंदाज घेऊन बंद करतो. खरं तर आपण सगळेजण शिवजयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी जमलो, शिवजयंती साजरी केली. याने आता मार्गदर्शन केलं ते उत्तम झालं. कविता अतिशय चांगल्या प्रकारे झाली, कोवडा उत्तम झाला. लेझिमचे कार्यक्रम अतिशय कमी वेळामध्ये इतक्या उत्तम पद्धतीने कार्यक्रम सादर करू शकतात अशा प्रकारचे विद्यार्थी आम्हाला त्या ठिकाणी लाभले. त्याच्याबद्दल आम्हालाही त्या ठिकाणी कौतुक वाटतं. प्रमुख पाहुणा असलो तरी मी याच कॉलेजचा आहे, परंतु त्यामुळे घरचा माणूस पाहुणा होतो. ज्यावेळेची मनाची परिस्थिती असते, जी मनाची भावना असते, तशा प्रकारची भावना माझी त्या ठिकाणी झाली. आल्याच मॅडमची आपल्याला बोलवलं, या तुम्ही आज पाहुणे आहे. तिथूनच माझ्या लक्षात आलं की आज काय आपण प्राध्यापक आपला एक वेगळा रोल आपल्याला त्या ठिकाणी प्ले करायचा. बघितच मला असं वाटलं आता पाहुण्यासारखं वागावं, चेष्टा मस्करी करायला नको, नाही का, आपण जरा शांतपणे बसलं पाहिजे. तर असो, ही सुद्धा एक ऑनर आहे. टिळक कॉलेजला मी सुरुवातीला तुम्ही धन्यवाद देतो, संयोजकाचं धन्यवाद देतो, प्राचार्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो की एक 10-12 वर्षापूर्वी मी एक 2-3 वेळा या कॉलेजवरती वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोललोय. त्यानंतर मी व्याख्यानं देण्याचा प्रकार आता बंद केला, कारण बाकीचे प्रोटोकॉल जसे वाढत गेले, जबाबदाऱ्या वाढत गेल्या, तसं व्याख्यानं देणं बंद केलं. परंतु त्या दिवशी तिगडे सरांनी आणि सगळ्यांनी सांगितलं नाही तुम्ही बोललं पाहिजे, म्हणून खरं तर बोललो. काल नेमकं शिवजयंती होती, रात्री 1 वाजेपर्यंत तोच कार्यक्रम, इथं भेटायचं, तिथं भेटायचं, तिथं भेटायचं, हा सगळा प्रकार चालला होता. इतक्या सुंदर पद्धतीने शिवजयंती साजरी झाली होती संपूर्ण या जिल्ह्यामध्ये. आणि रात्री 1 वाजेपर्यंत सगळ्या भेटीनंतर लक्षात आलं की शिवाजी महाराजांनाच हेच अपेक्षित होतं का काय, अशा प्रकारचा प्रश्न पडावा, इतकी अतिशय उत्तम पद्धतीने शिवजयंती साजरी झाली होती. शिवाजी महाराज सोडून सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी घडत होत्या. इतकी चांगली शिवजयंती आपण त्या ठिकाणी साजरी करतो, हे खरं तर आपण दुर्दैव आहे. आज आपण बऱ्याच त्या ठिकाणी आपले व्याख्यान ऐकतो, शेवटी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने व्याख्यान देत असतो. ती त्याची एक फिलॉसॉफी असते, मेंटॅलिटी असते, त्याचा विचार असतो आणि त्या विचाराप्रमाणे ते त्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी जरी असली तरी प्रत्येकाचा उद्देश एक असतो, छत्रपती शिवाजी महाराज उत्तम पद्धतीने लोकांच्या पर्यंत कसे पोहोचवायचे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. आणि खऱ्या अर्थानं तर इतके वर्ष आपण आता 395वी शिवजयंती आपण साजरी करतो. आधी लवकर झाली नव्हती, नंतरच्या काळामध्ये महात्मा फुलेंनी सुरुवातीला रायगड साफ केला, तिथे शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली. टिळकांनी स्वराज्य मिळण्यासाठी त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली आणि त्यानंतर उत्तम पद्धतीने शिवजयंती साजऱ्या झाल्या. तरी 150 वर्ष आपण धरायला काय हरकत नाही, 150-1.25 वर्ष त्याच्या आधी साजरी होत असतील, परंतु त्याच्याबद्दलचं फारसं रेकॉर्ड त्या ठिकाणी सापडत नाही. आपण काही इतिहासाचे विद्यार्थी समोर असतात, आपण सगळे प्राध्यापक आहोत, शेवटी इतिहास आपण ज्यावेळेस मांडत असतो, इतिहासाला रेकॉर्ड हवे असतात, पुरावे हवे असतात, रेकॉर्ड असतात, पुरावे असतात. त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या शिलालेख असतात, ताम्रलेख असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारांच्याकडे मिळालेली पत्र असतात आणि त्या सगळ्यांचं इंटरप्रिटेशन करायचं असतो, अर्थ लावायचा असतो. त्या सरावळ्या एकमेकाला जोडावे लागतात आणि ते सगळं जोडत असताना मग कोणत्या परिस्थितीमध्ये तो इतिहास घडला, त्यावेळेच्या परिस्थितीची असणाऱ्या मर्यादा, त्या वेळेच्या परिस्थिती. आता आपण इंटरनेटच्या जगामध्ये किंवा याच्या जगामध्ये विचार केल्यानंतर आता जर आपण या चष्म्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे पाहिलं आणि मग त्या काळामध्ये कम्प्युटरचा वापर काय केला नाही,
क्षेपणास्त्र वापरणे हे म्हणून चालणार नाही, कारण त्या त्या काळाचे एक मर्यादा असतात. हा एक इतिहासकार म्हणून ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी पाहत असता त्यावेळेस ते सर्व पाहत असताना त्या त्या काळामध्ये कोणत्या प्रकारची साधनं अवेलेबल होती, त्या त्या काळामध्ये आयडियोलॉजीज कोणत्या होत्या, फिलॉसॉफीज कोणत्या होत्या, युद्ध कोणत्या प्रकारची व्हायची, त्यांचे वेपन्स कशा प्रकारच्या असायच्या, स्ट्रॅटेजीज कोणत्या प्रकारच्या होत्या, साधनं कोणत्या प्रकारची होती, या सगळ्या बाबीचा विचार केल्याशिवाय त्या त्या व्यक्तिमत्वाला आपल्याला त्या ठिकाणी न्याय देता येत नाही. आणि म्हणून बऱ्याचदा अलीकडे आपण त्या ठिकाणी मी त्या पद्धतीनं तुम्ही जर अपेक्षा धरून बसला असेल की मी आता तशा प्रकारचा इतिहास मांडल तर तशी काही शक्यता नाही मांडू ते, कारण ते प्रत्येक जण मांडतो त्या पद्धतीने. पण बीएडच्या विद्यार्थ्यांसमोर मांडताना मी थोडंसं भावनिक अंगाने नाही बोलणार, मी थोडंसं त्या ठिकाणी वास्तव अंगाने थोडंसं जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेन. कारण मग आपण त्या ठिकाणी शाहिस्तेखानाची फोटो तोडली, छत्रपती शिवाजी महाराजांनी उडी मारली, शाहिस्तेखान आतमध्ये होता तो खिडकीतून उडी टाकणार पळणार, तेवढ्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीचा वार केला, टप 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 रक्त गळत होते, एका बाजूला बोटं पडली होती, बरोबर ना. त्यानंतर तो जीव वाचून त्या ठिकाणी निघून गेला, माईंची कत्तल केली. असं जर ते काही मी सांगणार नाही, रक्त काय मी बघायला होतो तिथं, असं काय मी तो इतिहास त्या ठिकाणी सांगणार नाही. आणि मग अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला, खरखर वरून त्या अफजल खानाने त्या ठिकाणी कटारीचा वार केला, खरखर आवाज करत कटार त्या ठिकाणी खाली गेली, तेवढ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख त्याच्या पोटात खुपसली, काही जण म्हणतात किडनी जवळ खुपसली. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी अफजल खान कोतळा सावरत सावरत बाहेर पडत होता, टप 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 त्या ठिकाणी रक्त गळत होतं, तेवढ्याच तसलं काय सांगणार नाही. हे आत्ताच डोक्यात घ्या, ते अपेक्षाने बसला असला तर मी काय त्या अपेक्षा पूर्ण करणार नाही. ते घडलेच, ते घडले नाही असं नाही, पण ते सगळं तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी त्या अंगाने काय बोलायचा प्रयत्न करणार नाही. कारण ते 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 सुद्धा सांगणं चुकीचं असं म्हणत नाही, परंतु मला असं वाटतं की हे सगळं करत असताना स्वराज्याची निर्मिती झाली ती कशा प्रकारे झाली याच्याबद्दलच थोडंसं आपण चर्चा त्या ठिकाणी करू. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज युगप्रवर्तक होते. युगप्रवर्तक का होते? त्याच्या अगोदर 1200 वर्ष आपण पारतंत्र्यात होतो, 1000 वर्ष जवळजवळ त्या ठिकाणी यावनाची सत्ता होती. 1200 वर्ष पारतंत्र्यात असल्यानंतर त्यावेळच्या कोणत्याही राजाच्या डोक्यामध्ये स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं अशा प्रकारचा विचार का आला नाही. आणि वयाच्या फक्त 15व्या वर्षी, बरोबर नाही, 1630 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि वयाच्या 15व्या वर्षी त्यांच्या मनात तरी विचार कसा आला की आपण स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. सम्राट औरंगजेब काबूल कंधार पासून बंगाल पर्यंत आणि नर्मदेच्या तीरापर्यंत सगळ्या ठिकाणी औरंगजेबाची सत्ता होती, प्रचंड सैन्य होतं. एका बाजूला डच होते, फ्रेंच होते, पोर्तुगीज होते, हे सगळे एका बाजूला, आदिलशाह होता, निजामशाह होता, कुतुबशाह होता, बरीदशाह होता, हे सगळे दुसऱ्या बाजूला. आणि इथंच बरेच मराठ्यांचे बरेचसे सरदार त्यांचं राज्य कसं होणार नाही याचा काळजी घेणारे, जसं आजही आपण काळजी घेतो, कुणी मोठं झाला नाही पाहिजे तशी काळजी घेणारे बरेच होते. आणि या सगळ्यामध्ये एक छोटासा जमीनदाराच्या मुलाच्या डोक्यात यावंच कसं, मी माझं स्वराज्य निर्माण करेन. आणि किती मोठं स्वराज्य निर्माण करेन? 15व्या वर्षी, वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या समोर त्या ठिकाणी आपलं बोट कापून शपथ त्या ठिकाणी घ्यायची की मला हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं. मराठ्यांचं नाही, हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंचंही नाही, असे तो उत्तर भारतापासून दक्षिणेपर्यंत, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं काटक पासून कटक पर्यंत आणि सिंधूचा जिथं उगम झाला, सिंधूच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत अखिल हिंदुस्थानामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं हे स्वप्न भोर तालुक्याच्या जवळ असणाऱ्या रायरेश्वराजवळ जाऊन काही सौंदड्यांनी त्या ठिकाणी ते स्वप्न व्यक्त करणं 15व्या वर्षी. आता आपण 15व्या वर्षी नेमकं कोणतं स्वप्न व्यक्त करतो त्याचा विचार करा. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्यामध्ये काय फरक आहे याच्याबद्दलची कल्पना. त्यावेळेचे साधनं कमी, काय टेलिव्हिजन नव्हते, चॅनल्स नव्हते, इंटरनेट नव्हतं, वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या कुठल्या अवेलेबल नाही, तरी त्यांना असं कसं वाटलं की आपलं स्वराज्य निर्माण असलं पाहिजे आणि म्हणून आपण त्याची जयंती साजरी करायची का वेगळ्या प्रकारचा विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. हे सगळ्यात जास्त महत्वाचे अशा प्रकारची गोष्ट आहे. आता हे जर सहस्राकातून जन्माला आलेली एखादी व्यक्ती असते, गिफ्टेड होते, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करायचे, सगळे ज्या पद्धतीने विचार करायचे त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करणारी व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आता ज्यांच्या बरोबर त्यांना युद्ध करायचं होतं, ज्यांचा पराभव करायचा होता, तो औरंगजेब अत्यंत हुशार, अत्यंत बुद्धिमान, अत्यंत धूर्त, अत्यंत कपटी. शिवाजी महाराज इथं स्वराज्य निर्माण करणार, शिवाजीच होता, शिवाच म्हणायचे त्यावेळेस त्याला, शिवाजी महाराज नंतर झाले, पण शिवा इथं स्वराज्य निर्माण करताना सुरुवातीला सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. एक जमीनदाराचं पोरगा काय फडफड फडफड करत नंतर गप्प बसत, फारसं कुणी दखल घेत नव्हतं. पण नंतरच्या काळामध्ये स्वराज्य निर्माण करत असताना, स्वतःला राज्याभिषेक त्या ठिकाणी करून घेत असताना त्यांना काय मोकळं सोडलं असेल का? तर शिवाजी महाराज हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी युक्ती करतात, काय करतात, स्ट्रॅटेजी करतात, धोरण आखतात, हे सगळं करतात. हे त्यांना माहित नव्हतं का? त्यांना ते कळत नव्हतं का?
आणि त्यांना जे कळत नसतं तर काबूल पासून बंगालपर्यंत नर्मदेच्या तीरापर्यंत मुघलांचं राज्य स्थापन झालंच नसतं ना. त्यामुळे सगळं त्यांना कळत होतं. जे राजे असतात ते हुशार असतात, बुद्धिमान असतात, म्हणून तर ते राजे होतात. जे बुद्धिमान नसतात ते मग मावळे असतात, शिपाई असतात आपल्यासारखे. आपण त्या ठिकाणी असतो, आपण तिकडे जायचा प्रयत्न करायचा. मला प्रश्न पडतो की मग 3.5 एवढ्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण सगळ्या जयंत्या साजऱ्या करत असताना सुद्धा 200 वर्षानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नाही का नाही? सिलेबस आला, पुस्तक आली, पोवाडे आले, कविता आल्या, व्याख्यान झाली, चित्रपट आले, नाटक आले, जयंत्या ते किती जोरात आपण साजरा करतो. म्हणजे सगळं झाल्याच्या नंतर शिवाजी म्हणजे त्या फॉर्मॅट मध्ये नाही, परंतु त्यांचं सगळं कार्य, त्यांची बुद्धी, त्यांचा विचार, त्यांचा आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करणं, त्यांचं विजन किंवा त्यांचे जे ऑब्जेक्टिव्ह, त्यांचे एम, हे सगळं करणारा एखादा त्यानंतरच्या काळामध्ये किती छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. मग जर जन्माला आले नसतील तर आपल्या इकॉनॉमीच्या भाषेमध्ये आउटपुट काय? आपण हे सगळं करतो, हे सगळं केल्याच्या नंतर त्याचे रिटर्न्स काय मिळतात? रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो, याचं आउटपुट नेमकं काय मिळतं, याच्याबद्दलचा आपण कधी विचार करणार आहे, त्याचाही आपण विचार केला पाहिजे की आपण हे करतो का. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना माझ्याही समोर प्रश्न पडतो. आपण त्यांना म्हणतो मराठी स्वराज्य, मराठी राज्याची निर्मिती त्यांनी केली. शिवाजी महाराज आमचे होते. थोडं आमचे म्हणता त्यांना 2-3 जिल्ह्याच्या पलीकडे आपण नेतच नाही. पुणे अलीकडच्या काळामध्ये थोडे जिल्हे वाढले, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण संपलं. याच्या पलीकडे आपण का नेत नाही? त्यांना लिमिटेड का करतो? जातीपुरतं का ठेवतो? धर्मापुरतं का ठेवतो? एरियापुरतं का ठेवतो? स्वराज्यापुरतं का ठेवतो? त्यांनी जरी या विशिष्ट एरियात काम केलं असलं तरी त्याचे इम्पॅक्ट जे आपण पाहतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची इम्पॅक्ट, त्यांच्या धोरणाचे इम्पॅक्ट, त्यांचे व्हॅल्यूज असतात, आयडियोलॉजी असेल किंवा त्यांनी हे सगळ्या ज्या गोष्टी ठेवले त्याचे इम्पॅक्ट युरोपमध्ये, चायना पासून व्हिएतनाम पर्यंत अनेक ठिकाणी त्या ठिकाणी घडले. परंतु दुर्दैवाने आपण त्याचा विचार करत नाही. आपण ज्यावेळेस पाहतो, मी सहज विचार केला बोलत असताना, तुमच्याही लक्षामध्ये त्या ठिकाणी ते जे लढले ते काही आजूबाजूच्या शत्रूंशी बरोबर फक्त लढले का? स्वराज्य निर्माण करत असताना राज्याभिषेक झाला, कुणाला हरवलं? आदिलशाह, कुतुबशाह. त्यांचे कुतुबशाह बरोबर त्यांचं बऱ्यापैकी बलिदशाह तर काय फार मोजण्यासारखी परिस्थिती त्या ठिकाणी नव्हती. पण आज सुद्धा त्यानंतरच्या काळामध्ये 300-400 वर्ष जगावरती ज्यांचं राज्य होतं, जगावरती ज्यांचं साम्राज्य होतं, ज्यांनी संपूर्ण जग आपल्या मुठीमध्ये धरलं होतं, अशा प्रकारच्या राज्यांच्या बरोबर त्यांनी त्या ठिकाणी युद्ध केलं. सम्राट औरंगजेब ज्यावेळेस आपण विचार करतो, मुघलांचं राज्य विचार करतो, हे त्यावेळेस इराण, इराक मधून आलेली लोक तशा प्रकारची फॉरेनरच होते. जरी औरंगजेबाबरोबर आज छत्रपती शिवाजी महाराज लढले असले तरी औरंगजेब हा राजा एकदेशीय नव्हता. बाबरांच्या काळापासून मग जहांगीर असेल, हुमायून असेल, अकबर असेल, या सगळ्यांच्या मध्ये तो सुद्धा इथला नव्हता. ज्याच्या बरोबर लढायचंय तो कुठून आला होता? ज्याला आपण गल्फ कंट्रीज म्हणतो, तिकडनं आलेले ते इम्पोर्टेड अशा प्रकारचे सरदार होते. त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी होती. त्यांचं असणं असेल, दिसणं असेल, उंची असेल, या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. त्यांच्या बरोबर ते लढले. पठाणांच्या बरोबर लढले, अफगाणांच्या बरोबर ते लढले. इंग्रज कुठले होते? ज्यांचं 7 समुद्रापार त्या ठिकाणी आरमान होतं किंवा सगळ्या जगावरती राज्य होतं, ते इंग्रजांच्या बरोबर लढावं लागलं. फ्रेंचांच्या बरोबर, पोर्तुगीजांच्या बरोबर, डचांच्या बरोबर. कारतलब खान नाव माहिती आहे तुम्हाला? ऐकून आहे. कारतलब खानाबरोबर लढाई लढली. हा कारतलब खान कुठला होता? उझबेकिस्तान मधला. उझबेकिस्तान कुठं आलं? रशियामध्ये. रशिया मधला असणारा तो कारतलब खान तो तिथून आपल्या देशामध्ये येतो आणि आपल्या देशामध्ये आल्यानंतर त्या कारतलब खानाला सुद्धा युद्धामध्ये त्याचा पराभव करण्याचं काम कोणी केलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. तो काय देशाचा होता? एकदेशीय राजा नव्हता, हे परदेशातले राजे होते. इव्हन औरंगजेब सम्राट असल्यामुळे त्याच्या दरबारामध्ये असणारे जे सैन्य होतं ना, ते सर्व सैन्य सुद्धा परदेशामधलं मॅक्सिमम सरदार परदेशामध्ये त्या ठिकाणी होते. काही इथले होते आता राजपूत, कदाचित मराठ्यांच्या पेक्षा ताकदवर शूर अशा प्रकारचे राजपूत होते, पण प्लॅनिंग मध्ये कमी पडायचे, नियोजनामध्ये कमी पडायचे, रसदीमध्ये त्या ठिकाणी कमी पडायचे. ते स्वतःच्या राज्यापुरते लढायचे. आपलं आक्रमण झालं की तेवढ्या पुरतच. म्हणजे बऱ्याचदा अटॅक इज बेस्ट डिफेन्स आपण ज्याला म्हणतो. पूर्वीच्या काळामध्ये जी फिलॉसॉफी होती आपल्याकडल्या राजांची, त्याच्यामध्ये डिफेन्स इज अ बेस्ट अटॅक. म्हणजे आपण डिफेन्स करायचा तो बेस्ट अटॅक. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी नवीन तंत्र कोणतं काढलं? अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. अटॅक करायचा म्हणजे शत्रू अटॅक का करायचा? त्याचंही कारण आपल्याकडे रिसोर्सेस कोणते आहेत, साधनं कोणती आहेत, सैनिक किती आहे, या सगळ्यांचा विचार करून त्यांनी काय करायचे की ज्यावेळेस आपण अटॅक करतो ना,
अटॅक करणारा सगळ्यात जास्त फायदा कोणता असतो? कधी अटॅक करायचा तो ठरवतो, ते ठिकाण तो ठरवतो, वेळ तो ठरवतो. शत्रू गाफील असतानाच तो त्या ठिकाणी काय करत असतो? अटॅक करत असतो. आणि मग कमी सैन्य असेल, साधनं कमी असतील, संपत्ती कमी असेल, तर या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे असतील, राज्य छोटं असेल, प्रतिकूल परिस्थिती असेल, तर अशा वेळेस काय केलं पाहिजे? अटॅक केलं पाहिजे. म्हणजे रात्रीच्या वेळेस त्यांचा मुहूर्त कोणता असायचा? आता आपण सगळं करताना परीक्षेला जाताना मुहूर्त पाहत नाही ते बरं झालं, नाही तर परीक्षेला जाताना म्हणायचं आज काही शुभ मुहूर्त नाही, नको जायला, पण जातात म्हणजे धाडस करतात. तसं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये जी जी युद्ध केली ती सर्व युद्ध म्हणजे मॅक्सिमम युद्ध कधी? अमावस्येच्या रात्री. बहिर्जी नायकांनी त्यांना जो निरोप दिलेला असायचा की राजे यावेळेस अटॅक केला तर विजयाची संधी जास्त आहे, बहिर्जींनी दिलेला निरोप हा त्यांचा शुभ मुहूर्त असायचा. बरोबर? म्हणजे त्या पद्धतीने त्यांनी ते वेगळ्या पद्धतीचे विचार त्या ठिकाणी मांडले. म्हणून मला मुद्दाम सांगायचं, व्यापार सुद्धा त्यांचा जगभरात व्यापार म्हणजे 9 ते 11 बंदरं जवळजवळ त्यांनी बांधली होती समुद्र किनाऱ्यावर. एक नाही, 10 ते 11 बंदरं. प्रत्येक बंदरावरून 2-2, 3-3 जहाज दरवर्षी त्या ठिकाणी मालवाहू जहाज, ज्याला आपण आता म्हणतो मालवाहू जहाज परदेशामध्ये पाठवली जायची. म्हणजे त्या सगळ्यातून म्हणजे कुठे जायची? मस्कतला जायची, अरबस्तानमध्ये जायची, अमरस्टार्टनला जायची, पॅरिसला जायची, इंग्लंडला जायची, आफ्रिकेमध्ये जायची. हे मी माझ्या पदरचं काही सांगत नाही, या सगळ्यांना इंग्रजी रेकॉर्डमध्ये, फ्रेंचांच्या रेकॉर्डमध्ये, त्यांच्या दप्तरामध्ये या सगळ्या प्रकारच्या नोंदी आहेत. म्हणून मी मुद्दाम सांगतोय, मी इतिहास सांगतोय तो रेफरन्स घेऊन त्या ठिकाणी सांगतोय. तर तिकडे त्या ठिकाणी जायची. इंग्रजांच्या रेकॉर्डमध्ये असं म्हटलंय, या राजाला जो काही व्यापार ते त्या ठिकाणी करतायत, परदेशामध्ये जहाज भरून त्या ठिकाणी पाठवतायत, त्यामधून त्यांचं रेकॉर्ड सांगतंय या राजाला परदेशी व्यापारातून चांगल्या प्रकारचा पैसा मिळत असावा. हे ते म्हणतायत, आपण म्हणत नाही. आणि मग आता प्रश्न पडतो की हे सगळे बंदरं तरी का उभी केली? सुरुवातीला ज्यावेळेस जावळीचं खोरं त्यांनी जिंकलं, जावळीचं खोरं म्हणण्यापेक्षा चंद्रराव मोरे त्यांचा ज्यावेळेस त्यांनी पराभव केला, चंद्रराव मोरेचा पराभव करताना एक मनुष्य इतक्या वेगाने त्या ठिकाणी लढत होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला आता पार पराभव समोर आलाय. सैन्य सगळे लढतंय, शिवाजी महाराज जिंकले जमाय, पण एक तिथं त्या ठिकाणी लढत होता, तो इतका चांगला वेगाने त्या ठिकाणी दांडपट्टा हे ते इतक्या जोरात हातामध्ये सगळ्या प्रकारची शस्त्र तो दिले चालत होता आणि सगळे दिग्मूढ होऊन बघत होते की इतका पराक्रम कसं काय. मग छत्रपती शिवाजी महाराज थांबले, त्याच्याकडे गेले, तुझं नाव काय? त्यांनी नाव सांगितलं, मुरारबाजी देशपांडे. त्यांनी त्यांना हेरलं, याच्यात एवढी क्षमता आहे, एवढी कॅपॅसिटी, इतकं चांगल्या प्रकारे युद्ध करू शकतो, तो आपल्याकडे असला पाहिजे. त्याच्याशी बोलले, चर्चा केली, आधार दिला, धीर दिला, तुला मी सरदार करतो, त्याला घेतलं. त्यानंच नंतर कोणता किल्ला लढवला? पुरंदरचा किल्ला लढवला. पुरंदरचा किल्ला सुद्धा एवढ्या तेजाने लढवला. पुरंदरचा किल्ला, एका बाजूला भद्रगड, भद्रगडावरून तोफा टाकल्या आणि तिकडे बुर्जाला त्या ठिकाणी बोगदे पाडायला सुरुवात केली. बरोबर त्या ठिकाणचं सैन्य घेऊन ज्यावेळेस त्या ठिकाणी मुरारबाजी देशपांडे लढायला लागला, दिलेर खान या ठिकाणी लढत होता उर्मीनं तेजा. दिलेर खान सुद्धा बाहेरचा सरदार, तो काही येत देशीय नव्हता दिलेर खान सुद्धा. आणि त्याचं ते लढणं पाहिल्यानंतर पुन्हा दिलेर खान सुद्धा स्थिमित झाला, त्याला सुद्धा आश्चर्य वाटलं, अशा प्रकारचा सरदार असू शकतो, एवढा चांगल्या प्रकारे लढू शकतो. त्यानेही त्याला त्या ठिकाणी ऑफर दिली, तो आमच्याकडे येईल. त्यानं सुद्धा ऑफर म्हणजे बघा हेरणं कसं असतं, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्ध आवडलं, त्याचंच युद्धाचं कौशल्य कुणाला आवडलं? दिलेर खानाला. त्यानं ऑफर दिली, तो आमच्याकडे येईल. त्यानं ते ऑफर काही स्वीकारलेली नाही. नंतर तो लढत राहिला वगैरे, गोष्ट नंतर काय घडलं ते गोष्ट वेगळी आहे. कोणीतरी सांगतं मग मुंडकं तुटलं, तरी सुद्धा त्यांनी नंतर बऱ्याच वेळेपर्यंत लढत होते. तसं काही लढता येत नाही, परंतु एक कल्पना असते, पण ते सुद्धा आवश्यक असतं. आपण म्हणतो की पोवड असतात, कादंबरी असतात, कविता असतात, कवी कल्पना असतात, ती क्रिएटिव्हिटी असते, ती सर्जनशीलता असते. त्याला सुद्धा आपण रिस्पेक्ट करायचा, आदर करायचा असतो, कारण त्याच्या पाठीमागून त्यांना सांगायचं असतो की खर्च बघा किती होता, लढवायला किती होता, ते त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी सांगायचं की त्या काळामध्ये, याचा अर्थ काय दर्यावरती पूर्वीचे नव्हते असं नाही, भारताच्या प्रदेशाशी पूर्वी व्यापार नव्हता असंही काही नाही. पूर्वीच्या काळामध्ये भारताच्या आणि चायनाची जगावरती इंडस्ट्रियल सुप्रिमसी होती, औद्योगिक वर्चस्व होतं, एक काळ होता. आता जे पूर्वी म्हणायचं नाही, भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा, म्हणजे काय सोनं पिकून कोणी काय त्या ठिकाणी दूर काढत होतं असं काही भाग नाही. परंतु त्या काळामध्ये जसं आज आपण जगाचा व्यापार करत असताना अमेरिकेच्या डॉलरला त्या ठिकाणी जास्त महत्व, जगाचा व्यापार करायचं तर काही ठिकाणी ते म्हणतात रुपयात नको, डॉलर देत आहे का, डॉलर असं तर आम्ही त्या म्हणजे काही डॉलर सगळीकडे चालणारं चलन आहे. त्यावेळेस सगळीकडे चालणारं एकच एक चलन नव्हतं. चलन कोणतं होतं? सोने. सोन्यामध्ये एक्सचेंज त्या ठिकाणी व्हायचा, विनिमय जो व्हायचा
तो सोन्यामध्ये, कारण सोनं प्रत्येक देश त्या ठिकाणी सोनं स्वीकारायचा, त्यामुळे त्या काळामधला व्यापार मॅक्सिमम जो चालायचा तो सोन्यावर चालायचा. आज सुद्धा आपण जे काही चलन छापतो, चलन छापत असताना सुद्धा आपल्याकडे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किती आहे, सोनं किती आहे याच्या आधारावरतीच नोटा छापता येतात. नाही तर बऱ्याचदा मलाही लहानपणी वाटायचं अरे मग काय कागसाळ तर आपल्याकडेच आहे, नोटा छापायचं तर सगळे कारखाने आपल्याकडे आहेत, मग छापत राहा काय बरं पडतं, छापायची कमी पडते की छापायचं. त्यामुळे चलनवाढ एवढी होईल की चलनाचं किंमत वाढेल, मूल्य कमी होईल. पूर्वी मूल्य किंमत माहिती आहे ना, देयर इज अ डिफरन्स बिटवीन द प्राइस अँड व्हॅल्यूज. प्राइस म्हणजे की पूर्वीच्या काळामध्ये गावातला एखादा मुलगा ग्रॅज्युएट असायचा, व्हॅल्यू होतं, मूल्य होतं ग्रॅज्युएट होण्याला. आता गावातला एखादा माणूस ग्रॅज्युएट नसतो बरोबर ना. आता ग्रॅज्युएटला काय राहिली का प्राइस संख्या वाढली, मूल्य कमी झालं. त्यामुळे त्यावेळेस सोन्यामध्ये व्यापार करायचा. आणि असं रेकॉर्ड सांगतं त्या काळामध्ये भारत आणि चायनाचं जगामधल्या टोटल जीडीपी मधला 54% जीडीपी भारत आणि चायना या दोन देशांकडे 54%. कल्पना करा, त्याचा रेकॉर्ड 54% जीडीपी होता. त्याच्यामध्ये पुन्हा 28 ते 32% जीडीपी एकट्या भारताचा होता आणि मग राहिलेला चायनाचा होता. आणि आता तुम्ही परिस्थिती पहा की इतिहास कसा त्या ठिकाणी बदलतो. आता हळूहळू पुन्हा भारत आणि चीन हे जगाच्या ड्रायव्हिंग सीटवर बसण्याच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आले. आजचा चीनचा जीडीपी सुद्धा 2024 चा 18.17 ट्रिलियन डॉलरचा आहे. अमेरिका पुढे आहे आता 28.17 ट्रिलियन डॉलर अमेरिका आणि 18.27 ट्रिलियन डॉलर चायना. आपण अजून आहे पाठीमागे पण जाऊ. आता आपण 5 नंबरला आले. म्हणजे इतकं व्यापार भरपूर व्हायचा, निर्यात चांगली व्हायची, कुटीरोद्योग चांगले होते, गृह उद्योग चांगले होते, कला या ठिकाणी होत्या आणि त्यामुळे पैसे पाठवायचो, पैसे भरपूर त्या ठिकाणी यायचे. पण मधल्या काळामध्ये 1200 वर्षामध्ये परकीय आक्रमक आले, इथे त्या ठिकाणी राज्य स्थापन केली, सत्ता स्थापन केली आणि मग इथलं असणारे ते निर्यात वगैरे सगळे संपले आणि मग भारत लुटायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ते भावना त्या ठिकाणी निर्माण केली आणि त्या भावनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केल्याचा पाहायला मिळतोय. मी सहज एक आकडा चाळत होतो. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटल्यानंतर ज्यावेळेस ते महाराष्ट्रात त्या ठिकाणी आले, रायगडावरती पोहोचले, त्यानंतर त्यांनी बजेटरी प्रोव्हिजन त्यांचा जो आता अलीकडच्या भाषेमध्ये आपण डिरेक्टली अर्थसंकल्प असं म्हणतो असं नाही, परंतु त्यांचं जे बजेट आहे पुढच्या वर्षामध्ये काय काय खर्च करायचा त्या बजेटरी प्रोव्हिजनचा विचार केल्यानंतर त्यांनी त्यावेळेस 1,75,000 होल एवढी रक्कम त्यांनी सांगितलं की एवढी रक्कम कशावरती खर्च करायची. आपले जे 360 किल्ले आहेत, 360 किल्ल्याच्या बळकटीकरणासाठी 1,75,000 रुपये होऊन 1,75,000 होऊनची तरतूद केली. एक होल म्हणजे 4 रुपये, म्हणजे जवळजवळ 7 लाख रुपये त्या काळातले 7 लाख रुपये देऊन त्या ठिकाणी 360 किल्ले तर ते महत्वाचे किल्ले त्या ठिकाणी त्यांची मजबूती करायचं ठरवलं. मंत्रिमंडळाने त्यांना विचारलं की तुम्ही असं का करताय, कशासाठी एवढा खर्च करायचा. आताच आपण त्या ठिकाणी आग्र्यावरून आलात वगैरे ते सांगितले, आज जरी मी तिथून निसटून आलो तर आज न उद्या संपूर्ण साम्राज्यानिशी सर्व सैन्य घेऊन औरंगजेब कधी ना कधी महाराष्ट्रात येणार आणि आपल्याला सगळ्यात पहिला धोका जर कोणाचा असेल तर औरंगजेबाचा, दुसरा धोका कोणाचा असेल तर इंग्रजांचा धोका त्या काळात त्यांनी ओळखलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. माझा किल्ला इतका मजबूतीने शिबंदी वगैरे सगळं त्या ठिकाणी करायचं, तटबंदी वगैरे करायची, सगळे वेपन्स त्या ठिकाणी ठेवायचे आणि सगळं करण्यासाठी हा खर्च करायचा. एक किल्ला माझा वर्षभर लढला पाहिजे. 360 वर्ष हा किल्ला 360 वर्ष आपण त्याच्याबरोबर लढू जातो तोपर्यंत औरंगजेब टिकणारच नाही. आणि तुमच्या लक्षात आलं असेल 1680 साली छत्रपती शिवाजी महाराज मृत्यू पावले. 1689 साली त्या ठिकाणी 1689 साली संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. 1700 मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आपण पाहतो की 1800 संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर 1.5 वर्षामध्ये लगेचच त्या ठिकाणी 1690 मध्ये औरंगजेब कुठे आला, महाराष्ट्रात आला. औरंगजेब महाराष्ट्रात आला आपलं राज्य गिळंकृत करण्यासाठी. कल्पना करा, छत्रपती शिवाजी महाराज गेले, संभाजीराजांनी बलिदान झाले, राजाराम महाराज गेले, निर्णायक अवस्था आहे, राजा चांगला कुणीच नाही एवढा मोठा आणि आज सगळी परिस्थिती. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 27 वर्ष लक्षात घ्या, 27 वर्ष सम्राट
म्हणजे आताचे समजा पंतप्रधान कोणी म्हणते सम्राट महाराष्ट्रात आले, लाखो सैन्य त्यांच्यावर, 7 लाख सैन्य त्यांच्या बरोबर आहे. त्याने सगळे सैन्य गेल्यानंतर आजूबाजूचे सगळे राजे त्यांना मदत करतायत. कुणीही राजा या ठिकाणी नाही, तरी त्या ठिकाणी महाराष्ट्र लढतोय. आणि 27 वर्ष इथं लढल्यानंतर सुद्धा हळूहळू त्या ठिकाणी औरंगजेबाची सत्ता खिळखिळी झाली. त्यानंतर तुम्हाला सगळे माहिती आहे की त्यानंतर तो औरंगजेबाचा मृत्यूच औरंगाबाद मध्ये त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. हे कशामुळे झालं? उद्या भविष्यामध्ये कोणतं संकट येणार आहे, त्या संकटाला आधी प्रिपेअर असेल मी असेल किंवा नसेल, पण माझ्या पॉलिसीज असतील, माझं धोरण असेल, माझं एज्युकेशन असेल, माझं नियोजन असेल, माझं विजन असेल, ते मी इतका चांगल्या प्रकारचं करून ठेवेल. कोणत्याही प्रकारचं संकट आलं तर त्या संकटाला तोंड देण्याची धमक, ते सामर्थ्य, ती शक्ती, ती ताकद कोणी नेता असो नसो तरी सुद्धा माझा आयुष्य असताना मावळा ते लढेल आणि त्या ठिकाणी जिंकेल, हे स्वप्न त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल, हे तिघही केल्यानंतर तारा राणी त्यांची सून प्रतापराव गुजरांची मुलगी, तिच्या प्रतापराव गुजराला बरोबर खानावरती युद्ध करायला गेला, तो सापडला होता, शरण आला होता, त्याला मारायला पाहिजे त्याला सोडून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची कान उघडणी केली. गुजर आपण केले ते बरे नाही केले, त्याला सोडायला नको पाहिजे होता. दुश्मन आहे तो, दुश्मनाला त्या ठिकाणी संपवायला पाहिजे होता. आता तुम्ही त्याला गर्दीच मिळवा, तरच रायगडावर तोंड दाखवा. हे रागाच्या भारामध्ये प्रतापराव गुजर ते नंतर आलेच, गिडाचं दौडले, वीर मराठेचा आप नंतर गेला, त्याला असं वाटलं चुकलं आपलं, ते गेला, ते काही घडलं ते घडलं. पण प्रतापराव गुजर त्या ठिकाणी मरण पावल्यानंतर पुन्हा प्रतापराव गुजराच्या मुलीशी राजाराम महाराजांचं लग्न लावून देण्याचं मोठेपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. म्हणजे रयतेचा विचार करणारा, सरदाराचा विचार करणारा, त्याचं चुकलं, भावनेच्या भारामध्ये त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झालाय, पण त्याच्या मुलीचं लग्न राजाराम महाराजांशी लावून देणं आणि पुन्हा नंतर त्यांच्या घरच्यांना सगळ्या प्रकारची आर्थिक मदत करणं, हे राजा त्या ठिकाणी करायचा. म्हणून प्रजा बरोबर होती, म्हणून सैन्य त्यांच्या बरोबर होतं. सैन्य त्यांच्या राजाचा पाटील, तुम्ही आता सगळ्यांनाच माहिती आहे, मी काही कसं झालं काय म्हणत नाही, पण राजाच्या पाटलाचं चुकीचं वागलं म्हणून हातपाय तोडले. हातपाय तोडल्यानंतर पुन्हा त्या राजाच्या पाटलाला जगण्यासाठी आणि घरच्या लोकांना चरितार्थ चालवण्यासाठी शासनाकडनं पैसे त्यांना द्यायला सुरुवात केली. म्हणजे एका बाजूला शिस्तच असली पाहिजे, शासन झालं पाहिजे, पण तो आपलाच आहे, चुकला आहे. म्हणजे इथून पुढे पुन्हा राजाचा पाटील घडलं नाही, पुन्हा कोणी महिलेला त्रास देण्याच्या भानगडीत पडलं नाही. आणि जर पडलं तर परत तशी पनिशमेंट केलेली आपल्याला दिसते. सावित्री देसाई नावाची बेळवणीचा नावाचा जो किल्ला आहे कर्नाटकामध्ये, त्याची सरदार शेकोजी गायकवाड नावाचा सेनापती, त्यानं तसंच त्या ठिकाणी किल्ला ती गडी ताब्यात घेतली आणि ताब्यात घेतल्यानंतर विचाराच्या उत्साहामध्ये त्या सावित्री देसाईला त्या ठिकाणी थोडस त्रास द्यायचा प्रयत्न केला. हे कळलं छत्रपती शिवाजी महाराजांना. शेकोजी गायकवाड नंतर आले, राजे गडी घेतली, किल्ला आपण जिंकला आणि ते आधी त्यांना घेण्याने सगळं सांगितलेलं होतं. ते आल्यानंतर त्याचे हातपाय कलम करायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि त्याला आणि त्याच्याही घरच्या लोकांना सगळ्या प्रकारची मदत त्या ठिकाणी छत्रपतींनी केली. आणि म्हणून ज्यावेळेस आग्र्याच्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कैद होते, त्यावेळेस औरंगजेबाची बहीण सतत सांगायची औरंगजेबाला की मलाही त्या ठिकाणी लाल किल्ल्यावरती शाहिस्तेखानाच्या बरोबर गेलेले असताना मलाही मराठ्यांनी पळवून नेलं, तुमच्या बहिणीला दुसऱ्या पळवून नेलं, त्रास दिला, त्याला मारा, त्याला संपवा, त्याला जाऊ देऊ नका, सतत त्या ठिकाणी ती बहीण औरंगजेबाला सांगायचे. तर औरंगजेबाने दिलेलं उत्तर ते सुद्धा रेकॉर्ड मध्ये, तो म्हणतो की छत्रपती शिवाजी कडून काहीतरी चुका होती, मी आपल्या ह्या भाषेत सांगतो, मी पत्र नसतं तर सांगत नाही, शिवाजीकडनं इतर काही चुका त्या ठिकाणी होती, पण शिवाजी आणि त्यांचं सैन्य महिलांना कधीही त्या ठिकाणी त्रास देणार नाही. त्यामुळे तो मुद्दा मला त्या ठिकाणी पटत नाही. त्या औरंगजेब त्या ठिकाणी त्याच्या मुलीला सांगतोय, म्हणजे शत्रूला सुद्धा किती गॅरंटी आहे, शत्रूला सुद्धा गॅरंटी की महिलांना त्रास त्या ठिकाणी दिला जाणार नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी वेगळेपण होतं आणि ते वेगळेपण घेऊन आपण सगळेजण त्या ठिकाणी हेच आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवलं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आता तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राघोबा दादांचं वगैरे ते बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी सांगता येतील. परंतु पूर्वीच्या काळात एक काळ असा होता, पानिपताचं युद्ध सुद्धा आपण हारलो, म्हणजे तिसरं पानिपताचं युद्ध आपण जरी हारलो असलो तरी पानिपताच्या युद्धामध्ये सदाशिवराव भाऊ ते हत्तीमध्ये बसून त्यावेळेस ते लढायचे. पूर्वीचे सगळे राजे आपल्याकडे असेच लढायचे हत्तीवरती बसून, आणि राजा हत्तीत बसलाय राजा म्हटल्यानंतर ते टार्गेट हत्तीवर त्या राजालाच करायचे, बाण वगैरे बाण मारला, राजा खाली पडला असं म्हटलं की सैन्य इकडे तिकडे उधळायचं. शिवाजी महाराज कधी हत्तीत बसून युद्ध नाही केलं, घोड्यावरती बसून युद्ध करायचं आणि अत्यंत वेगान हालचाली करणं, चपळतेने हालचाली करणं, शत्रूला कल्पना येणार नाही एवढ्या विद्युत वेगाने
हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धाचं सगळ्यात महत्वाचं अशा प्रकारची स्ट्रेंथ होती, ते कौशल्य होतं. त्याचा वेग तुम्हाला तुलना करायचं म्हटलं, औरंगजेबाचं सैन्य म्हणजे एक शहरच यायचं, एक शहर मुक्काम म्हणजे मोठं सम्राटाचं सैन्य, ते सैन्य जर आलं, त्या सैन्य एका दिवसामध्ये किती किलोमीटर जायचं? 3 ते 4 किलोमीटर. त्यांचा वेग किती होता एका दिवसामध्ये? कारण संपूर्ण ना बाजार भुंगे, ते सगळं काय असं, ते व्यापारी बाजार भुंगे, महिला तुमचं हे ते नाचणारे वगैरे सगळे धरून एक मोठं शहर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं. त्या ठिकाणी 4 ते 5 किलोमीटर हा त्यांचा पर दिवसाला पर डेचा त्यांचा वेग होता. त्याच्या आज कम्पेअर टू छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा दररोजचा जो वेग होता ना, ते 100 ते 120 किलोमीटर या वेगाने यांचे घोडे त्या ठिकाणी पळायचे. ज्यावेळेस युद्धाला जायचे, मोहिमेला जायचे, त्या वेगाने ते जायचे. त्यामुळे शत्रूला अंदाजच यायचा नाही. इतक्या वेग, फायदा दुसरा काय? पैसे वाचायचे. तुमचे मुक्काम जेवढे लागतात ना, जेवढे मुक्काम वाढतात तेवढं अन्न धान्य असेल, खाणं असेल, जनावर असेल, या सगळ्यांसाठी प्रचंड पैसा लागायचा. आणि म्हणून त्याच्या पाठीमागं अर्थशास्त्र सुद्धा होतं, आणि त्याच्या पाठीमागं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग सुद्धा होतं, युद्धशास्त्र सुद्धा त्या ठिकाणी होतं. शत्रूला अंदाज यायच्या आत हे धडकायचे, अटॅक करायचे, जेवढे मारता येईल तेवढे मारायचे, सावध झाला की निघून जायचे. सैन्य कमी होतं ना, प्रत्येक सैन्य महत्वाचं होतं, सैन्य कमी होतं, आणि ते वाचवायचा प्रयत्न त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर त्यांनी त्या ठिकाणी केला. आणि म्हणून ते त्या ठिकाणी त्या काळातले, कदाचित त्या काळातले सगळ्यात यशस्वी अशा प्रकारचे राजे आपण त्या ठिकाणी होते. मग या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस घेतो, तर हे सगळं करतो ते कशासाठी करतो? म्हणजे आपण ते नेहमी म्हणत असतो, शिवखेराचे एक वाक्य आहे, The great people do not do the different things, but they do the things differently. जे ग्रेट माणसं असतात ते काही वेगळं काही करत नाही, त्याच गोष्टी पण वेगळेपणाने करण्याचा प्रयत्न करतात, म्हणून ते त्या ठिकाणी लीडर असतात. अदरवाईज बाकीचे फॉलोअर्स सगळे असतातच ना. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्वाची गोष्ट आहे. कल्पना करा, त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630, मृत्यू त्यांचा 3 एप्रिल 1680, म्हणजे साधारणपणे 50 वर्षाचं आयुष्य. राजकीय कारकीर्द किती? 35 वर्षाची. का तर 15व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली, 50व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे एकूण कारकीर्द किती? फक्त 35 वर्षाची असणारी त्यांची एकूण कारकीर्द. आता त्यापैकी तुम्हाला आश्चर्य वाटेल, या 35 वर्षापैकी युद्धामध्ये किती वर्ष गेली? 7.25 वर्ष. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले युद्ध वगैरे या सगळ्यामध्ये जर दिवस धरले तर 7.25 वर्ष फक्त त्या ठिकाणी कशात गेली? युद्धामध्ये गेली. राहिलेले जवळजवळ 28 वर्ष ते प्रशासनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी घालवली. प्रशासन नीट झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे, धोरण ठरलं पाहिजे, प्लॅनिंग ठरलं पाहिजे, व्हॅल्यूज त्या ठिकाणी झाल्या पाहिजे. शेतीच्या बद्दलचा विचार असेल, रेव्हेन्यूच्या संदर्भातला विचार, व्यापारासंदर्भातला विचार, किल्ले बांधण्याच्या संदर्भातला विचार असेल, सैन्य भरती असेल, सैन्याचं ट्रेनिंग असेल, या सगळ्या प्रकारच्या गोष्टीसाठी त्यांनी तो वेळ दिला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होता, इट वॉज अ वेलफेअर स्टेट as far as medieval age is concerned. ज्यावेळेस आपण मध्ययुगीन भारताचा विचार करतो त्यावेळेस इट वॉज द वेलफेअर स्टेट, लोकांच्या कल्याणाचा विचार करणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं. लुटणारं नव्हतं आपल्या लोकांना. सुरुवातीच्या लुटाच्या बद्दलचं एक चांगलं लॉजिक छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले. सुरुवातीची लूट वगैरे त्या ठिकाणी केली, त्याच्याबद्दल मी बोलतोच, पण हे 28 वर्ष त्या ठिकाणी गेले. याचा अर्थ सैन्यापेक्षा मुलकी प्रशासनावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जास्त भर होता, आणि त्याच्यावर जास्त भर दिला. म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये राज्य विस्तारलं, राज्य मोठं झालं. आणि तुम्हाला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे की त्यांचं म्हणणं काय, अटक पासून कटक पर्यंत, सिंधू नदीच्या उगमापासून तो कावेरीच्या संगमापर्यंत, बरोबर ना, पेशावर, आपण ते सगळं जर मानतो तर या पेशावर पासून तंजावर पर्यंत हे सगळं युद्ध करायचं होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे राघोबा दादानी नंतर, राघोबा दादानी कुठे झेंडे फडकवले? 8 ते 5 झेंडे फडकवले. म्हणजे त्या 8 ते 5 झेंडे फडकवल्यानंतर राघोबा दादानी एक पत्र पाठवलं नानासाहेब पेशव्यांना, बाजीराव पेशव्यांचा थोरला चिरंजीव नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशव्यांना ते राघोबा दादा त्या ठिकाणी तिथून पत्र लिहितात, आणि त्या पत्रात ते उत्तम म्हणतात, थोरल्या आबासाहेबांचं स्वप्न जवळजवळ पूर्ण झालंय. थोरले आबासाहेब म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज. पण त्याच्यामध्ये नेमकं वाक्य शब्द आहे पहा, थोरल्या आबासाहेबांचं स्वप्न जवळ जवळ पूर्ण झालं. म्हणजे पूर्ण झालेलं नाही, ते अपूर्ण आहे, पण जवळ जवळ पूर्ण झालंय. 1 लाख मराठ्यांची सेना आटकेवर जाऊन त्या ठिकाणी धडकली. आटकेला महत्व काय आहे? त्या काळामध्ये
त्याच्या पूर्वी भारतावरती जी काय आक्रमण झाली, आधी मी उल्लेख तुम्हाला त्या ठिकाणी केला, भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा, इथं प्रचंड पैसा होता, जीडीपी जास्त होता, पण सगळेजण त्या ठिकाणी आक्रमण भारतावर करायचे, भारताला लुटून त्या ठिकाणी न्यायचे. भारतात काहीच नसतं, बॅरन लँड असतं ना कोणी नसतं आलं, ड्राय लँड असतं तर कोणीच या ठिकाणी आलं नसतं. पैसा होता, तो पैसा लुटण्यासाठी ते यायचे कुठून? खैबर खिंड किंवा बोलन खिंड, त्या बलुचिस्तानाच्या वरती असणारी बोलन खिंड किंवा खैबर खिंडीतून यायचं. खैबर खिंड पास केली की पहिलं ठाण म्हणजे अटक. त्या अटकेवरती झेंडे फडकवले म्हणून त्या झेंड्याला एक वेगळ्या प्रकारचा, त्या अटकेपार झेंडे फडकवण्याला एक वेगळा अशा प्रकारचा आयाम त्या ठिकाणी आहे. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी पुढे ते म्हणतात, आपण आदेश द्याल तर, कोण सांगते? राघोबा दादा, आपण आदेश द्याल तर काबूल कंदारही घेऊ. म्हणजे अटक तर घेतलीच, कॉन्फिडन्स त्याचा किती पहा, अटक तर घेतलीच, पण आपण आदेश द्याल तर काबूल कंदारही घेऊ. म्हणजे त्यांना काबूल कंदार घ्यायचाही कॉन्फिडन्स त्या ठिकाणी होता. कोणाला? राघोबा दादाचं हे पत्र आहे, हे त्यांचं पत्र आहे. मग त्या राघोबा दादाला नानासाहेबांनी उत्तर दिलं, ते पेशवे होते या ठिकाणी, ते उत्तर सुंदर आहे. त्यांचं उत्तर त्या ठिकाणी आहे, नानासाहेब त्या ठिकाणी म्हणतात, मनसुबा चांगला आहे. म्हणजे काबूल कंदार जो घ्यायचा आहे ना तुम्ही म्हणताय, तुमची ऊर्जा चांगली आहे, मनसुबा चांगला आहे, मनसुबा चांगला आहे, स्वप्न चांगलं आहे तुमचं, मनसुबा चांगला आहे. मात्र इकडे जरा नवीनच बखेडा उत्पन्न झालाय. मनसुबा चांगला आहे परंतु इकडे नवीनच बखेडा उत्पन्न झालाय. कारण ते काय झालं, बंगालमध्ये जो सिराजुद्दौला होता, त्या बंगालच्या सिराजुद्दौलानं तो बंगाल प्रांत हा तो इंग्रजांना देऊन टाकला. म्हणजे त्या काळामध्ये दिल्लीवरती कुणाचं राज्य होतं? बादशाहचं, पण तो अंकित होता. कुणाचा? माजी शिंदेचा, म्हणजे मराठ्यांचे अंकित होते. मराठ्यांनी औरंगजेबाच्या नंतर सुद्धा 30-40 वर्ष दिल्लीवरती झेंडा फडकवला होता. दिल्लीचा बादशाह मराठा सांगल तसं त्या ठिकाणी ऐकायचा. बंगालचा जो प्रांत आहे, त्या बंगालच्या प्रांताच्या चौथाईचे आणि सरदेशमुखीचे हक्क कोणाकडे होते? आपल्याकडे. याचा अर्थ काय? बंगालचं संरक्षण करायचं असेल, बंगालचं संरक्षण कोण करत होतं? मराठे. त्यासाठी काय द्यायची? चौथाई आणि सरदेशमुखी, हे दोन्ही हक्क कोणाकडे होते? आपल्याकडे. नानासाहेब किती आबेल होते पहा, ते किती आबेल होते. ठीक आहे, काबूल कंदार घेता येईल, पण बंगाल हे आपलाच प्रांत आहे, तिथं बखेडा उत्पन्न झालाय आणि तिथला जो सिराजुद्दौला आहे किंवा बादशाह आहे तो आता त्या ठिकाणी इंग्रजांना मिळालाय. यांचं पहिलं आता बघितलं पाहिजे, त्यांना सरळ केलं पाहिजे, मग काबूल कंदार आपण त्या ठिकाणी पाहू. म्हणजे एक कल्पना, दुसरा त्याच्यातून समाधान काय आहे? म्हणजे याचा अर्थ बंगालमध्ये मराठे, आटकेमध्ये मराठे, तंजावर पर्यंत मराठे, सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी मराठ्यांचं राज्य होतं. आता भारत पाकिस्तान असं नका बघू, त्यावेळेस आपल्या सीमा त्या काबूल कंदार पर्यंत जाऊन पोहोचलेल्या होत्या. हे मराठ्यांचं त्यावेळेस सगळं महत्वाचं अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणून त्या सेनापतींनी इंग्रजांना प्लासीच्या लढाईमध्ये मदत केली, ती अतिशय वाईट अशा प्रकारची गोष्ट आहे. मग या सगळ्या प्रकारचा आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की ज्याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर, योग्य माणसाला योग्य ठिकाणी ठेवणं, हे छत्रपती शिवाजी महाराजांची खासियत होती. राजा होते पण अष्टप्रधान मंडळ होतं, लक्षात घ्या. म्हणजे पुन्हा मी काय म्हणतो, डिफेन्स, संरक्षण आणि मुलकी प्रशासन याचा कसा बॅलन्स होता? अष्टप्रधान मंडळ, 8 मंत्री, 8 मंत्र्याचा एकच मंत्री कोण? लष्कराच्या संबंधित एकच मंत्री कोण? आंबेराव मोहिते, तो काय होता? सेनापती. बाकीचे 7 मंत्री हे काय होते? मुलकी प्रशासनामध्ये. मुलकी प्रशासन म्हणजे काय? युद्ध लढायचे, चला आटकेपार झेंडा फडकवायचा, चला निघा, उठले गेले पळत आटकेला, असं काय आहे का? जायचं तर घोडे आहेत का? तलवारी आहेत का? बरोबर, धनधन्य आहे का? त्याला लागणारे द्रव्य आहे का? पैसा आहे का? सैनिकाचे पगार. खोटं वाटेल तुम्हाला, आजही शक्य नाही. आम्ही सगळेजण नोकरी करतोय. कुठल्याही मोहिमेला छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही मोहिमेला निघायचे, त्यावेळेस मोहिमेला जात असताना जे काही त्यांचे सैन्य असायचं, सैन्यांच्या पुढच्या 5 महिन्याचा पगार ऍडव्हान्स दिला जायचा त्यांच्या घरच्यांना. ऍडव्हान्स पेमेंट आम्हाला आता नाही, ऍडव्हान्स पेमेंट आम्ही मोहिमाच करत नाही. म्हणजे असतं चालू आहे बाकीच्या मोहिमा, पण म्हणजे आता ते गॅरंटी आहे, ती शुअरिटी आहे. आपल्या घरातला करता माणूस आपल्या घरापासून बाजूला जातो, कुणी आजारी पडणार आहे, त्रास होणार आहे, पैसे लागणार आहेत, काय लागणार, ऍडव्हान्स पेमेंट, 5 महिन्याचं ऍडव्हान्स पेमेंट छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सैनिकांना करायचे. तर कुठलीही मोहीम 2 ते 3 महिन्यापेक्षा जास्त चालवायची नाही, आणि जर ती चालली तर ते राज्य डब घ्यायला आलंच म्हणून समजा. हे त्यावेळेस त्यांचे बारीक त्याच्यामध्ये एक शेड आहे का, हे त्यांच्या मंत्र्यांना त्यावेळेस म्हटलं होतं. ज्यावेळेस औरंगजेब इकडे आले ना, ते म्हणजे औरंगजेब जर आज ना उद्या कधीतरी औरंगजेब दिल्लीवरून निघेल,
4-4, 5-5 किलोमीटरचा टप्पा करत करत इथे येईल, लाखो सैन्य घेऊन येईल आणि लाखो सैन्य घेऊन आल्यानंतर आपला एक एक किल्ला जर वर्षभर लढला ना तर त्याचा जर लढवलं तर हळूहळू त्या ठिकाणी बादशाहचं मोगल साम्राज्य पिळकळ होऊन जाईल, पैसा संपलेल, साधनं संपतील, रसद येणार नाही आणि त्याच ठिकाणी त्यांचा अंत झालेला असेल, ते साम्राज्य संपेल. म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून ठामपणाने विचार केलेला, तो विचार मांडलेला आणि तो रेकॉर्ड मध्ये आहे की सगळं तसंच घडलं. ज्यावेळेस 27 वर्ष औरंगजेब या ठिकाणी येऊन राहिलं ना, सगळ्या देशातल्या इतर त्यांच्या शत्रूंना कळलं यांचा कार्यक्रम संपलाय. कारण ते परत गेलेच नाही, कारण ते हळूहळू तिकडे बंड व्हायला सुरुवात केली. हा विचार त्यावेळेस शिवाजी महाराजांनी केला. पण दुसरा विचार काय केला, त्यांचं राज्य संपत असताना, ते आर्थिकदृष्ट्या बेजार होत असताना माझं मात्र इकॉनॉमी चांगल्या प्रकारची असली पाहिजे, मी त्या ठिकाणी व्यवस्था असलं पाहिजे. त्यावेळेस माझ्या याच्या पावनपिंडीचा एक रेफरन्स काढा त्या ठिकाणी दिलाय. पावनपिंडीमध्ये ज्यावेळेस ते गेले, म्हणजे ज्यावेळेस आजच्या सिद्धी जवळच्या वेढ्यातून निसटायचं होतं, परंतु इतका कडक अशा प्रकारचा तो वेढा होता, निसटायला मार्गच नव्हता. शेवटी त्यांनी त्या बहिरजी नायकाला आणि त्यांच्या सैन्याला सांगितलं काहीतरी करा. त्यांना असं वाटतं पावसाळ्यात ते लूज पडतील, तर तेही हुशार निघाले, पावसाळ्यात सुद्धा लूज पडले नाही, कुठूनच बाहेर पडता येत नव्हतं. आणि मग सगळ्या ठिकाणी चर्चा केल्यानंतर फिरल्यानंतर एकच ठिकाण सापडलं की म्हणजे आता पाऊस सुरू झालाय, एक ठिकाणी थोडासा ओढा आहे, तो 6 ते 7 फूट खोल आहे, फार निमुळता आहे, अरुंद. पण ओढ्याच्या या बाजूला एका ठिकाणी सैन्य आहे, या बाजूला सैन्य आहे. तिथून जर रात्रीचं गेलं पास झालं तरच, नाही तर कुठेही शक्यता नाही. शिवाजी महाराजांनी त्यांचं सैन्य लक्षात घ्या, फार निमुळता ओढा आहे, एका बाजूला 6 फूट उंच, इतर बाजूला 6 फूट उंच, पलीकडे सैन्य, इकडले सैन्य, मध्ये पाणी आहे, त्या पाण्यातून जायचंय. वरच्या सैन्याच्या लक्षात आलं की कपाळ मोक्ष त्या ठिकाणी संपणार. कसल्या पावसात ते हातात काही घ्यायचं नाही, म्हणजे पलिदा वगैरे काही असतात ते काही घ्यायचेच नाही, कारण ते लगेच कळणार ना. मग त्या ह्याच्यातून उतरले, म्हणजे वर बघितलं तर सैन्य आहे 700 सैन्य, 700 सैन्य तेवढ्या त्या ओढ्यामधून हाताला हात देत आवाज न करता सुद्धा एकही म्हणा इकडे सर इकडे सर असं ओरडलं असतं तर वरच्याने कळालं असतं, तुझी तलवार मला लागते तर तुझी ढाल मला लागते, पण पडीडचं माझा पाय घसरतोय, काही नाही. 700 सैन्य त्याच्यातून ते पास झाल्यानंतर मग दुसरा शिवाजी बसला, ते पालखीतून गेला वगैरे, ते सगळं प्लॅनिंग आधी होतं की तेवढा वेळ तिथे गेला, कारण हे चालत जाणार आहे. कारण घोड्यावरून जर बाहेर पडले वेळेतून तर घोड्याच्या टापांचा आवाज येईल, त्यामुळे चालत चालत त्या ठिकाणी गेले. आणि तोपर्यंत त्यांना लक्ष विचलित करण्यासाठी शिवानामी त्यांच्यासारखा दिसणारा तिथं बसला, त्यालाही नंतर पकडलं गेलं. पकडल्यानंतर तिथे एक साहेब, तो बी हुशार किती होता सिद्धीजवळ, तो म्हणला खरा शिवाजी आहे का नक्की. मग शिवाजीला कोण ओळखतं, शिवाजीला त्या ठिकाणी कोण ओळखतं, त्या माणसाला बोलून आण की ज्यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांना पाहिलं होतं ते. मग फाजल खान त्या ठिकाणी आला, अफजल खानाचा मुलगा, ते म्हणजे त्याला जिरेटोप बाहेर काढा सांगा. जिरेटोप काढला, जिरेटोप काढला तर म्हणजे शिवाजी नाही, नक्की शिवाजी नाही, दिसत होता शिवाजी सारखा, वागदेव होता शिवाजी सारखा, परंतु म्हणजे जे त्याच्या कपाळावरती खून होती सय्यद बंडाली आणि त्यांनी भास्कर कुलकर्णींची केलेली ती खून त्यांच्या कपाळावर नव्हती, म्हणजे हा शिवाजी नाही. आणि मग त्याचे काय घडलं ते पुढं बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, म्हणजे फुलाजी प्रभू सुद्धा त्याचा भाऊ होता. बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभूंनी नंतर ती खिंड अडवली वगैरे, ते सगळं माहिती आहे, ते काय मी सांगत बसत नाही. तिथं पुन्हा ते सूर्याजीराव वगैरे ते जयवंतराव दळवी त्या दोघांनी पुन्हा वेळा काढून ठेवलं, यांनाही वर जायला फार काय सांगतील. आपली माणसं हुशार होती, जिथं तिथं आपली माणसं कशी संपतील याचा प्रयत्न करणारी माणसं अनादी काळापासून आहेत. आणि माणूस ह्या सगळ्या आपल्या मानवतेच्या शेवटपर्यंत संपणार नाही, आपल्यातच असतात. आणि भाषण करणारी कशी असतात तरी भाषण करतात माझ्यासारखं, आम्ही तसंच असतो. म्हणून त्या ठिकाणी तिथं तो एक महत्वाचा उल्लेख, फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभू यांना 8 मुली होते. त्यांनी नंतर ते स्वराज्यासाठी त्यांनी सगळं बलिदान दिलं वगैरे, ते त्यांच्या घरी गेले त्या 8च्या 8 मुलांना. त्यानंतर स्वराज्याच्या सेवेमध्ये त्यांनी रुजू करून घेतलं, त्यांना परमनंट त्या ठिकाणी सैनिकाची नोकरी त्या ठिकाणी दिली. अनुकंपा तत्व, जे आताही अनुकंपा तत्व चालू आहे ना, त्यावेळेस सुद्धा त्या अनुकंपा सगळ्यांना त्या ठिकाणी घेतला, रोजगार दिला. म्हणजे सैनिकांना काय वाटतं, उद्या जरी आपण कामी आलो, घरच्यांना काय वाटतं, उद्या जरी आपला कर्ता पुरुष कामी आला तरी आपल्या घरातल्या कोणाला तरी त्या ठिकाणी काय मिळणार आहे, नोकरी मिळणार आहे. हा विचार किती मोठा होता. तेवढंच नाही तर बाजी प्रभू हा बांदलांच्या सेनेचा प्रमुख होता. 300 बांदलांचं सैन्य त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी होतं. त्याच्या दीपाऊ साहेब म्हणून एक त्याच्यातली सिनियर स्त्री होती, तिच्याकडे गेले आणि 300 बांधल कोणते कोणते होते त्यांच्या सगळ्यांच्या घरची माहिती घेतली. त्या घरामध्ये जी काही करती मुलं होती त्याही मुलांना त्यांनी सैन्यामध्ये समावेश करून घेतलं. आणि ज्या घरामध्ये मुलगा नाही किंवा कुणीकडे जेंट्स माणूस नाही की ज्याला सैन्यामध्ये घेता येत नाही, मुलगी सेवेमध्ये त्या ठिकाणी घेता येत नाही, मग अशा लोकांच्या चरित्रार्थ करायचं काय. म्हणून मग त्यांनी काय केलं, त्या लोकांना त्यांच्या महिला आहेत
त्या महिलांना फॅमिली पेन्शन चालू केली. मी म्हणत नाही, फॅमिली पेन्शन. आणि ती पेन्शन किती होती? त्या सैनिकाचा शेवटचा जो पगार आहे त्या पगाराच्या निम्मी रक्कम ही त्यांची फॅमिली पेन्शन, आणि ती फॅमिली पेन्शन त्या ठिकाणी त्या महिलांना दिली गेली. आणि त्यानंतर त्यांचा चिरकाल त्या ठिकाणी त्या फॅमिली पेन्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालत होता. म्हणजे कल्पना करा, बाकीच्या महिलांना संदेश काय जाणार? सैनिकांच्या जेवढे सैन्य त्या सर्व सैनिकांच्या घरच्यांना संदेश जाणार, उद्या जरी आपल्या घरातल्या कर्त्या माणसाचं काय करू नये, पण जर घडलंच तर आपल्या घरातल्या कर्त्या माणसाला त्या ठिकाणी नोकरीवर संधी मिळेल. एक बाब, जर आपल्या घरात कुणीच नसेल नोकरी करणार, तरी सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे? पेन्शन त्या ठिकाणी मिळणार आहे. ते किती मिळणार आहे? अर्धा, त्यांच्या पगाराच्या अर्ध पेन्शन मिळणार आहे. त्या काळात इंग्रज रेकॉर्ड मध्ये लिहून दिलं, म्हणजेच सैन्य जीव देत होतं, जीवाला जीव देत होतं. हा सगळ्यांच्या मधला एक, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज राजासारखा वागत नव्हता. त्यांना असं वाटायचं सगळं माझं कुटुंब आहे, त्याची मी काळजी घेतली पाहिजे. लहान मुलं जर घरात असतील तर बाल परवेशी योजना, काय बाल परवेशी योजना सुरू केली होती. लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी तोही खर्च स्वराज्यातून त्या ठिकाणी बाल परवेशी योजनेचा त्या ठिकाणी मिळायचा. आणि पुन्हा अडीचशेरी योजना म्हणजे ज्या घरामध्ये अशा प्रकारचे हे केलं जाईल त्या घराला दर महिन्याला 2.5 किलो नाही 250 धान्य त्या ठिकाणी त्या कुटुंबाला दिलं जायचं. आहे का नाही वेलफेअर स्टेट? आहे का नाही कल्याणकारी राज्य? आपल्याकडचे आता फिनान्स मिनिस्टर जे असतात ते सगळे आता विचार करत असतात लोकशाहीमध्ये जेव्हा when we are talking about the democracy at that time we are always talking about the welfare state. What is the welfare state? हे आहे सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करायचं काम छत्रपती शिवाजी महाराज त्या काळामध्ये करत होते. म्हणून ते अशा प्रकारचं वेलफेअर स्टेट अशा प्रकारचं होतं. आजही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काय करतो. मला एक दुसरा प्रश्न त्या ठिकाणी होतं, औरंगजेब किती वर्ष जगला? औरंगजेब 90 वर्ष 89. औरंगजेबाचा जन्म झाला, औरंगजेबाचा जन्म झाला त्या जन्माच्या नंतर मृत्यूपर्यंत जर पाहिलं तर 89 वर्ष त्या ठिकाणी जगला. 1608 ला जन्म, म्हणजे 3 नोव्हेंबर 1608 ला जन्म, 3 मार्च 1707 ला त्या ठिकाणी मृत्यू झाला त्यांचा 17 ला. ते 89 वर्ष झालं. मला असा प्रश्न पडला, शिवाजी महाराज 50 वर्ष जगले. जर शिवाजी महाराज चुकून 89 वर्ष जगले असते तर आपण त्या दुबई वगैरे ते सगळे गल्फ कंट्रीज वगैरे घेऊन टाकले असते. कारण त्यांच्या जन्माच्या काळामध्ये कुठपर्यंत गेले? त्यांच्याच काळात तंजावर पर्यंत जाऊन पोहोचले. राजाला तंजावर तरी काय घेतला? उद्या जर औरंगजेबाचं आपल्यावरती आक्रमण झालं आणि जर स्वराज्य गिळंकृत केलं तर आपल्याला त्या ठिकाणी दुसरी राजधानी पाहिजे, म्हणून तंजावर घेतलं. तंजावर कितीला घेतलं? 50,000 रुपये घेऊन तंजावर त्यांनी त्या ठिकाणी घेतले. उल्लेख आहे म्हणजे 7 लाख रुपये हे जे किल्ले घेण्यासाठी जे काही बजेटरी प्रोव्हिजन केली होती ना, 7 लाख रुपये म्हणजे 2.25 लाख रुपये होऊन म्हणजे 7 लाख आणि हे 50,000, 7.5 लाख रुपये गुंतवले आणि औरंगजेबाचं साम्राज्यच खिळखिळ करून टाकलं. हे पुढे अशा प्रकारचा बंदोबस्त त्या ठिकाणी करून टाकला. हा एक त्याच्यामध्ये म्हणजे 89 वर्ष त्या ठिकाणी जगले आणि 89 वर्षामध्ये त्यांना ते साम्राज्य टिकवण्यातच गेले. आणि रेडीमेड साम्राज्य आलं होतं, त्यांनी काही कमवलंय का? औरंगजेबाने कमवलेलं नव्हतं, ते वंश परंपरेनं आलं. इथे यांना स्वराज्य स्थापन करावं लागलं. 35 वर्षात एवढा मोठा कार्यक्रम केला. जर एवढं आम्ही आता नेमकी डेव्हलपमेंट चालू झाली. आग्र्याला जात असताना सगळ्यांच्या बरोबर मैत्री करून ठेवली, राजांच्या बरोबर. येता नाही त्यांनी सगळ्यांच्या बरोबर मैत्री करून ठेवली. एका वेळेस एका चतुर्थी ते तुमचं घ्यायचे, कधी कधी अनेक मोहिमा करायचे, पण त्याचं राजकारणाचं सूत्र होतं सैन्य कमी आहे. ज्यावेळेस औरंगजेबावर युद्ध करायचे त्यावेळेस दक्षिणेच्या सगळ्या राजांना सांगायचं औरंगजेबाचं आपल्यावरती आक्रमण होईल, आपण दक्षिणेच्या सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस या अंगावरती यायचे त्यावेळेस औरंगजेबाला म्हणायचे तुम्हाला दक्षिण घ्यायचंय, साम्राज्य तुम्हाला उभं करायचंय, तुम्हाला यांच्यावरती पराभव करताना आम्ही आहेच, काही काळजी करायची गरज नाही. म्हणजे हे शेवटी एक युवन कूटनीती असते, त्याला धोरण म्हणतात आणि ते धोरण त्यांचं त्या ठिकाणी होतं. आजही आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार, किती वेळ बोलायचे? शिवाजी महाराजांचा आपण सगळेजण जय जयकार त्या ठिकाणी करत असतो. 7-8 मिनिटं संपून टाकतो जेव्हाची वेळ झाली तुमची आमची सगळ्यांची. परंतु आज सुद्धा बिझनेस मॅनेजमेंट साठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा याच्याबद्दलचे स्पेशल चॅप्टर्स त्या ठिकाणी पाहतात. बोस्टन विद्यापीठ अमेरिका तिथे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कशा प्रकारचे अभ्यास त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. म्हणजे स्पेशल चॅप्टरचा म्हणजे ज्याला आपण बिझनेस मॅनेजमेंटची मुलं कशा प्रकारचं मॅनेजमेंट त्यांचं होतं,
कारण मॅनेजमेंट शिवाय हे पॉसिबल नाही. हा सगळा पैसा मिळायचा कुठून? मला एक प्रश्न पडायचा. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करतात, एवढे सगळे शत्रूशी तोंड देतात, पैसे येतात कुठून? सगळे राज्य कर्जबाजारी झाले. छत्रपती शिवाजी महाराज कर्जबाजारी का नाही? ते का कर्जबाजारी होत नाही? एक तर युद्धाला अतिशय कमी खर्चामध्ये युद्ध करायचं, आणि दुसरं प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा पगार व्हायचा. दर महिन्याला त्यांच्या सैन्याचा पगार व्हायचाच. 35 वर्षामध्ये सैन्याचा पगार थकला आणि म्हणून सैन्य नाराज झाले असं कुठेही इतिहासामध्ये नोंद नाही. याच्या उलट औरंगजेबाच्या सैन्याचा 2 वर्षातून पगार झाला तरी त्यांना वाटायचं लवकर झाला. एवढा मोठा टोळा होता, पैसे कमी होते, सतत साम्राज्य वाढवायचा प्रयत्न होता, आणि एवढे सरदार त्या ठिकाणी हे झाले, मस्तवान झाले होते की सगळ्या त्या ठिकाणी करप्शन वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चालत होत्या. परंतु हे मात्र त्या ठिकाणी होतं. आज 120 देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्व कौशल्याचा अभ्यास त्या ठिकाणी 120 देशामध्ये त्या ठिकाणी केला जातो. त्यांनी स्वराज्य निर्माते होते. त्यांनी काय आयत्या पीठावरती रांगोळ्या ओढलेल्या नाहीत, हे आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे होता. आणि वेगळा राजा असताना आपण सगळ्यांना पाहिजे युद्धावर स्वतः, त्याच्यापूर्वी राजे स्वतः युद्धावर जात नव्हते. युद्धावर जाणारा हा राजा होता. अष्टप्रधान नेमणारा राजा त्या ठिकाणी होता, आणि त्या अष्टप्रधान हे वंश परंपरे नव्हतं. त्यांचा कुणी नातेवाईक मंत्रिमंडळामध्ये नव्हता. ज्याची क्षमता, ज्याची कॅपॅसिटी तो त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये असायचा. आणि आपण मला सांगतो मोरोपंतांचा पगार 15,000 होल वर्षाला होता. मोरोपंतांचा पगार 15,000 होल, त्याच्यावर 57-58,000 रुपये एवढ्या त्या काळामध्ये मोरोपंतांचा पगार होता. सेनापतीचा पगार 12,000 होल होता. म्हणजे पंतप्रधानापेक्षा सेनापतीचा पगार 3,000 होलनं त्या ठिकाणी कमी होता. म्हणजे प्रत्येकाचे पगार होते, प्रत्येकाला पगार दिले जात होते. हे सगळे आधी सैन्याचे पगार, कमी पगार असेल तर रोख आणि जादा पगार असेल तर हुंडी. म्हणजे त्यावेळेस तर खरं तर 60-70 हजार रुपयाची हुंडी त्यावेळेस दिली होती. पैसे घेतले होते याच्याकडे रामसिंगाकडनं आग्र्याच्या किल्ल्यामध्ये ती हुंडी दिली. त्यानंतर हुंडी मोरोपंतांना दाखवली. त्यानंतर त्यावेळेस ते हुंडी होती, त्याला आपण चेक म्हणतो, ते बेरर हुंडी, म्हणजे ऍक्च्युअली तो बेरर चेक होता. दाखवला गेलेले पैसे मिळायचे. त्यावेळेस उसने घेतले ना, पैसे संपले. त्या सगळ्यांना मिठाई काय सगळे वाटले, खाणारे सगळे होते, पण शेवटी पैसे त्यांनाच गोळा करावे लागत होते. या सगळ्या प्रकारचे म्हणून आरमाराचं महत्व ओळखणारा दुसरे खंदेरी उंदेरीच्या युद्धाचा एक प्रसंग मी त्या ठिकाणी सांगतो. संपूर्ण जगावरती इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांचं म्हणणं होतं की आम्हाला कोणी त्या ठिकाणी स्लेव करू शकणार नाही, कारण सागरी लाटावरती जे राज्य चालतं ते आमचंच राज्य चालतं. त्या खंदेरी बुंदेरीच्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 66 जहाज, संगमेश्वरी प्रकारची 66 जहाज बांधली होती. म्हणजे तुम्ही त्यानंतर सुद्धा इंग्रजांचा कोणी पराभव करू शकत नव्हतं. त्या काळामध्ये औरंगजेबाला सुद्धा आरमान नव्हतं. त्यांच्या बायकांना किंवा त्यांच्या घरच्यांना हालता जायचं म्हटलं तर पोर्तुगीजाचा व्हिसा घेऊन त्या ठिकाणी जावं लागायचं. परंतु शिवाजी महाराज हे पहिले राजे त्यावेळेच्या देशातले की ज्यांनी आरमार बांधलं. म्हणजे सरखेल तानोजी आंग्रे असेल, मायनाक भंडारी असेल, त्या सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी आरमार बांधलं. 3.5 महिने चकमकी त्या ठिकाणी चालू होत्या. शेवटी त्या चकमकीमध्ये कुणाचा विजय झाला तर त्या ठिकाणी मराठ्यांचा विजय झाला. इंग्रजांचा आरमारी युद्धामध्ये पराभव करणारा जगातला त्यावेळेचा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इतकं स्ट्रॉंग अशा प्रकारचा आरमार त्यांनी त्या ठिकाणी बांधलं. आजही आपण त्याचा आपण जो उल्लेख करतो, म्हणून असं म्हणतात की शिवाजी वॉज द फादर ऑफ इंडियन नेव्ही, आणि नंतर असं म्हणतात की शिवाजी वॉज द फादर ऑफ इंडियन मर्चंट नेव्ही. म्हणजे तो इंडियन नेव्हीचे तर जनक होतेच, पण जे व्यापारी आपले व्यापाराचे सुद्धा जनक छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी होते. अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आपण हे सगळ्या गोष्टी अंडे सापडायचे. कधी कधी त्यांचं म्हणजे पैसे कमी पडले ना, मानसशास्त्र त्याला म्हणतो. शिवाजी महाराजांचं मानसशास्त्र काय होतं, अफजल खान चालू ना, सगळेजण घाबरतात. अगोदर पत्र जातात सरकारना, सामील व्हा नाही तर तुम्ही संपणार. सगळेजण घाबरले. अशा परिस्थितीमध्ये एवढा मोठा अफजल खान येतोय, आपलं राज्य एवढं छोटस, अफजल खानाने आपला पराभव केला तर काय करायचं. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी होत्या. आणि मग त्या अफजल खानावरती चाल करून अफजल खान त्या ठिकाणी आल्याच्या नंतर पहिली गोष्ट कधी कधी काय व्हायचं की त्यांची गुप्तहेर आता फार स्ट्रॉंग होतं. अजूनही 5-6 नावापेक्षा पुढचं नाव गुप्तहेर घेत खात्यात कोण आहे. बहेरचे नाही का 2-3 नाव. बहेरचे तर कोणी पाहिलंच नव्हतं. बहेरचे नाव होतं पण पाहिलं नव्हतं कोणी. बहेरचे म्हणजे त्यांचं गुप्तहेर आता एवढं स्ट्रॉंग होतं. आजही मला अशी शक्यता आहे, म्हणजे मिठाईचं काय पेटाऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराज
पळून आले वगैरे 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 सगळे इतिहासात मांडले. मला कधी कधी वाटतं तर असं खोटं असं माहिती नाही, कारण इतिहासाला सांगताच येईना अजून कसं काय घडलं, कारण इतकं तेव्हा घटित होतं कुणालाच कळलं नाही. आणि यांच्या सगळ्या योजना एवढं वॉटरप्रूफ असायच्या, कुणालाच कळायचं कदाचित आधीच निघून आले असतील, ठरलं असेल आपण काय हुल उठवायची, मिठाईच्या पेटाऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराज पसार झाले अशी हुल उठवा, असं जर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं असतं आणि ऍक्च्युली त्याच्या आधीच ते पोहोचले असतील, कुणाला माहिती इतिहासाला, कारण इतिहास ते सांगतात कुणीतरी पेटाऱ्यातून आले. एवढी मलाही असं वाटतं की का रिस्क घेतील, जर तो पेटारा शोधला तर, पाहिलं तर, काय केलं तर काय होणार. म्हणून अशा प्रकारचं ते शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी तर मग असा पैसा कमी पडला की कुणीतरी ते किल्लेदार यायचा राजे, तर त्यावेळेस काय बँका वगैरे नव्हते, सेफ डिपॉझिट हॉट वगैरे नव्हते, लॉकरही नव्हते, काहीच नाही. सेफ डिपॉझिट हॉट आणि लॉकर पेक्षा जास्त स्ट्रॉंग आणि सुरक्षित पैसा ठेवायचं ठिकाण म्हणजे देव. त्या किल्ल्यावरती देव असायचा, दगडाचा देव असायचा, आणि त्या देवाच्या खाली खोदायचं, त्याच्या खाली सगळे ते धन धान्याचे अंडे ठेवायचे, पुन्हा ते बुजवून टाकायचे, त्याच्यावरती एक दगड मारायचा, त्याला एक शेंदूर लावायचा, तिथे एक झेंडा लावायचा, त्याची पूजा करायला सुरुवात करायची. कुणीही देवाला हात लावेल का, एक वेळ बँक लुटून येतील तर देवाला कोणी खांद्या लावणार ना. अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने पैसा त्या ठिकाणी सुरक्षित राहायचा. मग कुणीतरी किल्लेदार किल्ला ताब्यात घेतला की किल्लेदार यायचा, राजे अमक्या ठिकाणी जर खंत्या लावल्या, ते देऊळ जर खोदलं, तो देव बाजूला केला, तिथे जर शोधलं तर तुम्हाला हाते सापडणार. अडचण काय, राजा जर देव खोडायला निघाला, राजा जर देवाचं ते देऊळ खोदायला निघाला तर लोक कशी बाजूला राहतील, राहणारच नाहीत ना. मग काय करायचे राजाला रात्री स्वप्नामध्ये भवानी माता यायची, ते यायची का नाही कोणाला माहिती नाही, तर तिथे रेकॉर्ड मध्ये सांगितलं सकाळ संध्याकाळी लगेच भवानी माता राजामध्ये स्वप्नामध्ये यायची आणि ते सांगायचे काय, राजे हे राज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा, तुम्ही अमक्या ठिकाणी खंती लावा, त्या ठिकाणी धनद्रव्याचे हांडे तुम्हाला सापडतील, ते धनद्रव्य घ्या, स्वराज्याची निर्मिती करा, ते राज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा. कोण सांगायचं, भवानी माता. कुणाला सांगायची, कशी सांगायची, स्वप्न. स्वप्न कोणाला माहिती असतं, तुम्हाला स्वप्न पडतात आम्हाला माहिती का, ते नाही एकटे. मग राजे काय करायचे, दरबार भरायचा, दरबारामध्ये यायचे, राजे सगळ्या दरबारासमोर सांगायचे, रात्री साक्षात भवानी माता माझ्या स्वप्नात आली होती आणि भवानी मातेने दृष्टांत दिलाय, राजा अमक्या ठिकाणी खंती लावा, त्या ठिकाणी खंती लावल्या तर धनाचे हांडे सापडतील, ते धनद्रव्याचे हांडे घ्या आणि स्वराज्याची निर्मिती करा. सगळ्यांना वाटायचं राजांच्या स्वप्नात साक्षात भवानी माता येते, म्हणजे काय सपोर्ट कोणाचा आहे, डायरेक्ट सपोर्ट कोणाचा आहे, देवाचा. डायरेक्ट भवानी मातेचा सपोर्ट आहे. बघू तर सापडते का, सगळे वाजत जायचे, देवाची पूजा करायचे, ब्राह्मणाला वगैरे बोलायचे, पूजा करायचे आणि सगळे सर्व खंती लावायचे, खोदायचे, सगळ्यांना उत्सुकता काय होते, बरोबर धनाचे हांडे सापडायचे. ही माहिती तर आधीच मिळालेली असायची. लोकांना वाटायचं डेफिनेटली आपलाच विजय होणार, आपलंच साम्राज्य होणार, अफजल खान येऊ, शाहिस्ते खान येऊ, औरंगजेब येऊ, कोणी विजय कोणाचा. दॅट इज अ सायकोलॉजिकल वॉर. ते त्यांच्या मनाचा मानसशास्त्राचा विचार करायचे, हांडे त्या ठिकाणी सापडायचे. अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आहेत, परंतु आपल्या सगळ्यांना लक्ष तिकडे आहे आणि मला त्यापेक्षा जास्त बोलणं उचित होत नाही. पण असो, त्या सगळ्या गोष्टीतून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आपल्याला सगळ्यांनाही माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, त्यावेळेचे मूल्य. आता मला तर खरं परदेशी सगळे जे इतिहासकार आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय म्हणतात कधीतरी सांगेल, कारण माझ्याकडे आता जवळजवळ 20-25 परदेशी त्याचाच असेल, फ्रेंच असेल, पोर्तुगीज असेल, सेतू माधवराव पडवे असेल, ग्रँड डप असेल, पोर्तुगीज व्हाईसराय गिरजाई पासून अनेक लोकांनी, अगदी त्या व्हिएतनामचे अध्यक्ष असतील, रशियाचे अध्यक्ष असतील, हे सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय बोलत होते हे अगदी अलीनामा असेल, म्हणजे औरंगजेबाच्या दरबारामधला नुरस्ती नावाच्या कवीला अलीनामामध्ये काय लिहून ठेवलंय, इस्कंदशाहीमध्ये काय लिहून ठेवलंय, या सगळ्याबद्दलच्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. ते सांगण्याची आता वेळ नाहीये, परंतु मी एवढंच सांगेन, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली नसती, हे सगळे व्हॅल्यूज, ही सगळे मूल्य जर त्या ठिकाणी इन्कल्केट प्रॉपरली त्या ठिकाणी केली नसती तर नंतरच्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये मराठ्यांचं साम्राज्य निर्माण झालं की जे स्वप्न कोणी पाहिलं होतं, अटक पासून कटक पर्यंत, पेशावर पासून तंजावर पर्यंत, त्यानंतर सिंधू नदी पासून कावेरीच्या संगमापर्यंत एवढं राज्य या ठिकाणी आपलं झालं पाहिजे, हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं. ते स्वप्न नंतरच्या काळामध्ये मराठ्यांनी ते साम्राज्य जसं तसं प्रत्यक्षात आणलं. आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेबाला हे व्हॅल्यूज, हे आदर्श, हे मूल्य, ही पद्धती हे घडवता आली नाही. त्यांचं साम्राज्य कोसळलं, मराठ्यांचं साम्राज्य त्या ठिकाणी निर्माण झालं, मराठ्यांनी त्या ठिकाणी आरमार बांधलं.
म्हणून मराठ्यांचा पराभव त्या ठिकाणी 50 वर्ष उशिरा झाला आणि दुसऱ्या बाजीरावाने मराठ्यांचा आरमार बुडवलं म्हणून आपल्यावरती सत्ता 50 वर्ष लवकर आली असा त्या ठिकाणी इतिहास त्या ठिकाणी सांगतोय. म्हणून पेशव्यांचं राज्य संपूर्ण देशामध्ये पसरलं ते मराठ्यांचं होतं. मराठ्यांचे पंतप्रधान पेशवे होते, त्यांनी ते सगळं राज्य देशामध्ये पसरवलं. याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी घातला म्हणून या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकल्या. प्रत्येक ठिकाणी स्वतः सामोरे गेले. एका ठिकाणी जरी कोणाची चूक झाली असती ना म्हणजे सिद्धीजवळच्या बेड्यातून जाताना कुणीतरी आवाज काढला असता संपले असते. अफजल खानाला भेटायला गेले त्या ठिकाणी सय्यद बंडा त्यावेळेचा देशातला सर्वोत्तम अशा प्रकारचा दांडपट्टा चालवणारा कोण होता तर सय्यद बंडा. तो दांडपट्टा चालवल्यानंतर 15-20 फुटाच्या याच्यामध्ये कुणीही त्या ठिकाणी येऊ शकत नव्हतं. तर त्याचा हात जीवा मला कलम केला नसता तर किती प्लॅनिंग केलं, प्रत्येकाने त्या प्लॅनिंगचं प्रॉपर एक्झिक्युशन केलं. एकही माणूस कोणत्याही प्लॅनिंग मध्ये थोडासा जरी कमी पडला असता तरी हे घडलं नसतं. तर योग्य माणसाची निवड करायची, त्याच्यावरती जबाबदारी टाकायची. हे जे कौशल्य छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे होतं ते त्या ठिकाणी जास्त महत्वाचं होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गावात गेले, स्वराज्य समजून सांगितलं, पारावर बसले, मंदिरात गेले, यात्रेला गेले, जत्रेला गेले, लग्नाला गेले, बरातीला गेले, मुलं शोधली, मावळे बनवले, त्याच्यातून सरदार बनवले, रेडीमेड सरदार नव्हते आणि मग स्वराज्याची स्थापना केली. याचा अर्थ कुठलीही गोष्ट करताना एकट्या माणसाच्या मनात येऊन चालणार नाही. सगळ्या स्टेक होल्डर्स सगळ्या माणसाच्या मनामध्ये समान बीज एका ध्येयानं एका विचारानं विश्वास ठेवून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला तरच स्वराज्य त्या ठिकाणी मिळतं किंवा तरच मोठी मोठी कामं त्या ठिकाणी होतात. अदरवाईज ही कामं होत नाहीत. हा धडा आपण त्या ठिकाणी घेतलेला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक होते, त्यांची आपण जयंती साजरी करतो. म्हणून मी थोडंसं भावनिक अंगाने जाण्याच्या ऐवजी मला माहिती आहे की मी अजून 3-4 तास बोललो असतो, पण आपण सगळ्यांनी बीएडचे विद्यार्थी आहात, उद्याचे तुम्ही शिक्षक आहात. इतिहास मांडत असताना इतिहासाच्या घटना फक्त जर सांगितल्या तर काहीच उपयोग नाही. त्या घटना घडण्यासाठी काय प्लॅनिंग केलं, अफजल खानाचा कोतळा वाघनखाने काढला का त्यावरने काढला महत्वाचं नाही. अफजल खाना तिथे आणण्यापर्यंत आणि अफजल खानाचा वध झाल्यानंतर राज्यापर्यंत त्या ठिकाणी मिळण्यापर्यंत जे प्लॅनिंग केलं. आग्र्यातून काय तुम्ही बी पेटाऱ्यातून यायचा, पण ते पेटाऱ्यातून तिथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं, शाही ठिकाणाची बोटं तोडण्यासाठी काय प्लॅनिंग केलं. रणजित सिंह दयाळ म्हणून आपले मेजर होते आणि ज्यावेळेस 1965चं पाकिस्तानचं युद्ध झालं त्या पाकिस्तानच्या युद्धामध्ये भारताने त्यांना सांगितलं की हाजीपीरची जो आहे ठाणं, त्या हाजीपीरचं ठाणं जिंकून घ्या असं त्यांना त्यावेळेस आदेश दिला. त्यावेळेस असं लिहून ठेवलंय ते त्यावेळेस मेजर होते, नंतर ते लेफ्टनंट झाले. त्यांनी त्या ठिकाणी काय केलं की हाजीपीरचं ठाणं घेत असताना त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागच्या बाजूने अशा प्रकारचे बरेचसे लाईट त्या ठिकाणी दिसल्या विजेच्या आणि ते लाईट दिसल्यामुळे वरतीचे ते सगळे पाकिस्तानचं सैन्य होतं, त्यांना वाटलं भारतानं तिकडनं आक्रमण केले मागच्या बाजूने. ते सगळे त्या आक्रमणात तिकडच्या बाजूला ते गेले. हे जाऊन त्यांनी ते डोंगरावरती जाऊन ते ठाणं ताब्यात घेतलं आणि नंतर जाऊन त्या सगळ्या लाईट त्या ठिकाणी पाहिल्या तर तिथं त्या पर्वतीय प्रदेशामध्ये असणाऱ्या ज्या शेळ्या असतात, काय बकरी म्हणतो, बकरी, त्या बकरीच्या शिंगाला बॅटऱ्या बांधलं. बकरीच्या शिंगाला बॅटऱ्या बांधल्या. गेल्यानंतर पाहिलं तर बकरी आहे. परत येतात तर भारतीय त्या ठिकाणी ठाण्यावर जाऊन बसले की कुठलं कात्रजचा घाट आणि त्यानं ते सांगितलं, मी नाही म्हणत, त्यानं सांगितलंय ही कल्पना कुठली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हीच कल्पना त्या ठिकाणी शाहिस्तेखानावर हल्ला करत असताना कात्रजच्या घाटावर वापरली होती. ती त्यांनी वापरली, व्हिएतनाममध्ये आणि त्यांनी वापरली. असो, मला बोलवलं त्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आभार. शिवरायांच्या जीवनावर जो आपण विचार मांडले त्या विचाराने आम्ही सर्व चालण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देतो आणि पुनश्च